हाय, मी कोकणची कन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आणि मला मोठा प्रश्न हा पडला होता की आज जेवणाला काय बनवायचं. तर मी असं झटपट अर्ध्या तासामध्ये होणारा तर व्हेज पुलाव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आणि त्यासोबत मी बनवणार आहे स्टार्टरसाठी काहीतरी अशी एक डिश बनवणार आहे. तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करू. पहिल्यांदा त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे तुम्ही बघत असाल तर तुम्ही बोलत असाल की हिने कुकर ठेवला आहे, खूप सारं तेल घातलेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, आता आपण बनवणार आहे पुलाव, झटपट असा पुलाव बनवणार आहे. तर त्या तेलामध्येच मी आता पापड तळून घेणार आहे. तर हे फक्त आपण महाराष्ट्रीयन बायकाच करू शकतात, महाराष्ट्रीयन लेडीज करू शकतात हे टॅलेंट. तर तुम्हाला माहितीच आहे. आणि इथे मी आधी पटकन पापड तळून घेते, म्हणजे डबल कढई कशाला खराब करायची नाही, त्याच्यामुळे मी इथे पापड तळून घेते मस्त असे. आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण मस्त अशी फोडणी करून घेणार आहेत भाताला, म्हणजे आपण जो राईस बनवणार आहे ना पुलाव राईस, तर त्याला. तर इथे बघा पापड असे मस्त झालेले आणि ह्या पापडांचं मी करणार आहे आपल्या स्टार्टरसाठी आपण इथे मस्त डेकोरेट करणार आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पापड एका साईडला ठेवून देते आणि त्यानंतर आता इकडे फोडणीची तयारी करूया. तर इथे तुम्ही बघितलात आता कांदा घेतलेला एक बारीक असा, मस्त टोमॅटो घेतला एक, आणि लसूण 10 ते 12 पाकळ्या घेतले ठेचून. त्यानंतर कढीपत्ता असं घ्यायचं आहे. तांदूळ अर्धा तास आधी किंवा 10 मिनटं आधी धुवून ठेवायचे, स्वच्छ साफ करून धुवून घेतले. आणि थोडंसं तेल टाकून ठेवायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला, तर ते पण मी इथे भरणीमध्येच तुम्हाला दाखवते. आणि इथे लाल तिखट, आणि त्यानंतर आपण इथे वापरणार आहे थोडंसं तूप, गरम मसाला, त्यानंतर हळद, आणि त्यानंतर इथे आपली धना पावडर. तर हे सगळं, आणि हे इथे घेतलेलं आहे आपण शाही बिर्याणी मसाला. तर ह्या मसाला टाकला ना तर खूप छान टेस्ट येते. आणि हिंग घेतलेला आहे आपण, हिंग घेतलं आहे थोडंसं. हिंग आपण डायजेस्टसाठी वापरतोच, तुम्हाला माहिती आहे की मी सगळ्या इथे कोणतीही रेसिपी बनवली म्हणजे तर कडधान्यांची किंवा असं मसालेवाली, तर त्याच्यामध्ये मी हिंग वापरते. तर हे सगळं सामान घेतलेलं आहे इथे मस्त असं. आणि आता आपण झटपट असं आपण इथे आता फोडणी करून घेऊ. तर इथे छान तेल गरम पण झालं. आणि हे जे पापड तळण्याचं टॅलेंट आहे ते आपण फक्त महाराष्ट्रीयन लेडीजच करू शकतात, आणि ते तुम्हाला माहितीच आहे. आणि इथे कांदा टाकून घेतला मस्त असं. कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर हे बाकीचे सगळे टोमॅटो, कढीपत्ताने पण इथे घेतले लसूण टाकून, तर मस्त अशी फ्राय करून घ्यायची. आणि त्यानंतर इथे आता मी जे मसाले घेतलेत ना, लाल तिखट आपण जे घरात रेग्युलर यूज करतो ते 1.5 चमचा घेतलेला आहे. थोडा अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकला, हळद टाकली अर्धा चमचा, आणि मस्त असं आता परत ढवळून घ्यायचं. त्यानंतर धना पावडर टाकली. तर इथे थोडंसं हिंग टाकलेलं आहे. आले लसूण पेस्ट वगैरे मी नाही वापरत जास्त, असं काय असेल तरच पावभाजी किंवा मिसळ अशामध्येच वापरायची. तर हे सगळं, आणि शाही पुलाव मसाला आपण इथे वापरणार आहे, बिर्याणी मसाला. तर चांगला असं मिक्स करून घ्यायचा. मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता हे जे भात घेतलं आहे, तांदूळ घेतले जे धुवून, तर ते वापरायचे. आणि त्यानंतर तुम्ही व्हेजिटेबल तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर आपला आता मटरचा सीझन पण चालूच आहे, तर त्यामुळे मी मटर टाकलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, आणि थोडेसे शेंगदाणे टाकले. तर शेंगदाणे पण कसं खाताना खूप भारी लागतात. आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे थोडंसं, म्हणजे आपण जे कसं ह्याच्यामध्ये टाकतो तसं कुकर लावताना कसं 4 बोटं बुडतील एवढंच पाणी टाकतो. त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं. 4 मस्त शिट्ट्या करून घ्यायच्या, 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. पापड मस्त इथे झालेले आहेत. आता आपण याची तयारी करून घेऊ की इथे आपल्याला स्टार्टरसाठी आता काय काय साहित्य लागणार आहे पापड चाटसाठी. तर इथे घेतलेले आपण, तुम्ही माहितीच आहे की आता सगळ्यांकडे हे कटर असेलच. तर ह्याच्यामध्ये कसं चांगलं बारीक होतो कांदा, असं मोठे मोठे स्लाईस करून घालायचे. आणि त्यानंतर इथे मस्त असा म्हणजे चॉपिंग जास्त करण्याची गरजच नाही पडत. तर इथे असं मस्त हे आहे ने बारीक होऊन जाणार. तर इथे मी काय काय मसाले घेतलेले ते पण मी तुम्हाला दाखवते. तर इथे आता तुम्ही बघतायत, तर हे इथे आता बारीक करून मस्त, तर छान असं बारीक होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे बारीक झालं नाही. आता टोमॅटो पण बारीक करून घ्यायचं, जास्त मेहनत नाही आहे. इथे थोडं मोठे स्लाईस करून घातले ना की एकदम बारीक होऊन जाते. तर मस्त असं बारीक. आणि त्यानंतर घेतलेली इथे कोथिंबीर पण घेतलेली आहे, थोडी बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ,
आपला चाट मसाला घ्यायचा आणि शेव घ्यायचा, बारीक एक शेव, आणि कांदा आणि पापड घ्यायचे, लिज्जत पापड जे आपण वापरतो ना, तर तेच उडदाचे पापड. तर उडदाचे पापड घेतले तर अप्रतिम होतात हे चाट. तर तुम्ही बघू शकता तिथे की तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे गेलात तर तुम्ही आता हॉटेलमध्ये वगैरे गेलात ना, तर तुम्ही स्टार्टर पण खातातच. तर आपण घरी पण बनवून खाऊ शकतो, असं हा इझी आहे. तर इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे, बघू शकता. टोमॅटो बारीक केलेला आहे, त्यानंतर शेव घेतला आहे, बारीक कांदा घेतला आहे मस्त असा, आणि त्यानंतर इथे चाट मसाला, चवीनुसार मीठ, आणि इथे घेतलेली आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची. तर आता हे इकडे झालेलं आहे आणि मस्त अगदी 10 मिनटामध्ये होणारी रेसिपी. आणि तुम्ही बघितलात आता इथे 4 शिट्ट्या झाल्या, त्यानंतर भात थंड झाला. तर मस्त आपला पुलाव इकडे झालेला आहे आणि एकदम सुट्टा झालेला आहे. थोडंसं पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने टाका. आणि आता बघताय तुम्ही मस्त असा गरमागरम पुलाव, आणि त्यानंतर आपण इथे पापड स्टार्टर घेणार आहे. आणि त्यानंतर इथे भात कसा आता सुट्टा पण झालेला आहे. आणि तुम्ही आता मटरचा सीझन चालू आहे, तर तुम्ही बनवू शकता. आणि व्हेजिटेबल तुमच्या आवडीनुसार टाका या राईसमध्ये या. तर इथे झालेलं आहे मस्त. आता आपण सर्व करू, आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि नक्कीच तुम्हाला हे आवडेल. आता हे सगळे घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवलं, डेकोरेट करून दाखवते मी तुम्हाला. की इथे मी एक डिश घेते, म्हणजे मोठी प्लेट घेणार, त्यामध्ये इथे 3 ठेवून देते, आणि त्यामध्ये आता डेकोरेट करून दाखवते. की जे आपण टोमॅटो कांदा घेतलेला आहे ना बारीक चिरून, तर तो याच्यावरती घालून घ्यायचा पापडवरती. खूप म्हणजे ह्याची साईज मीडियम साईज आहे, ह्याच्यापेक्षा मोठे पण असतात, अजून मोठे असतात. तर असं कांदा बारीक घालून घ्यायचा, त्यानंतर इथे टोमॅटो पण घालून घ्यायचा, आणि मस्त असं आपण जेवणाच्या आधी खाऊ शकतो. तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मुलांना देखील खूप आवडेल हे. तर घरच्या घरी तुम्ही स्टार्टर बनवून खाऊ शकता जेवणामध्ये. कोणी गेस्ट येणार असतील तर त्यांनाही दिलं तर त्यांनाही आवडेल हे असं बनवून. तर मस्त असं झालेलं आहे डेकोरेट, बघू शकताय तुम्ही. आणि कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक, त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि हे सेंधव मीठ मी जेवणामध्ये सेंधव मीठ वापरते, तर तेच घेतलेलं आहे. आणि इथे चाट मसाला. तर असं आपलं इथे आता स्टार्टर रेडी झालेलं आहे. शेव टाकायचं आणि मस्त सर्व करायचं आहे. सगळ्यांना आवडेल, आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार. आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, कोकणची कन्या सपना या पेजला. तिकडे मी नवीन रील्स टाकत असते, तर ते तुम्हाला आवडेल. आणि या तुम्ही पण या इथे स्टार्टर खायला. तर बघू शकता तिथे मस्त असं आपण बाकीचे पण मी रेडी करून घेते. आणि इथे आता झाल्यानंतर आता जेवायला बसू थोड्या वेळातच. तर आता झटपट असा हा पुलाव, आणि त्यानंतर इथे स्टार्टर. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.